जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महिला व बालविकास मंत्री माननीय नामदार कुमारी आदितीताई तटकरे आपल्या सगळ्यांना संबोधित करतात। संबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून स्वराज्याची संकल्पना आणि स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी खऱ्या अर्थानं बघितलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवलं त्या राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा करून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या जनविश्वास सप्ताह आणि या जनविश्वास सप्ताहाचा आज शेवटचा अंतिम दिवस महिला सक्षमीकरण मेळावा आणि या मेळाव्याच्या निमित्ताने ज्यांनी आवर्जून मला या ठिकाणी येण्याची संधी दिली ते आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक, राज्याचे माजी गृहमंत्री, माजी विधानसभा विधिमंडळाचे अध्यक्ष आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे माजी खासदार अध्यक्ष म्हाडा आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील साहेब, आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आदरणीय किरण काकी, सन्मान्य विष्णू काका हिंगे, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या जिल्ह्याच्या महिलांच्या अध्यक्षा मोनिकाताई, भीमाशंकर कारखान्याचे सन्मान्य चेअरमॅन बाळासाहेब बेंडे, माझ्या समवेत या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आदर्श सरपंच युवतीच्या कार्याध्यक्षा निर्मलाताई, माननीय जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेकजी वळसे पाटील, अरुणजी गिरे, प्रकाशराव घोलप, सविताताई, तुळशीताई बोर, उषाताई, रुपालीताई भोजने, जनाबाई उगले, इंदुबाई लोहकरे, सुषमाताई, शुभांगीताई पडवळ, गावडेताई असतील, क्रांतीताई गाडवे, अर्चनाताई कोले गटविकास अधिकारी, व्यासपीठावर उपस्थित असणारे निलेशजी असतील, सचिनजी असतील, रवींद्रजी असतील, सागरजी असतील, वैभवजी असतील, उपस्थित सर्वच सन्मान्य मान्यवर, समोर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य पदाधिकारी, उपस्थित असणारे सर्व सन्मान्य सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे सर्व माजी सदस्य, सर्व माजी लोकप्रतिनिधी, जमलेले सर्वच बंधू आणि भगिनी, सन्मान्य पत्रकार, मी खऱ्या अर्थानं आज व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय साहेबांचे, त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचे आणि आमच्या महिला पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मनापासूनचे आभार मानते की या महिला मेळाव्यासाठी आपण आज मला या ठिकाणी आमंत्रित केलं। खरं तर ज्याचा उल्लेख मगाशीच या ठिकाणी करण्यात आला, या मतदारसंघामध्ये येण्याची ही तसं पाहायला गेलं तर माझी पहिली संधी आहे, पण गेल्या अनेक वर्षांपासून साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजना या ठिकाणी राबवण्यात आल्या। त्या विविध योजना राबवत असताना त्याच्या मागची मानसिकता एकच होती की महिलांना फक्त निवडणुकीपुरतं किंवा मतांपुरतं नाही तर त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या मतदारसंघातल्या, आपल्या या ग्रामीण भागातल्या महिला ह्या सक्षम झाल्या पाहिजेत, ह्या दृष्टिकोनातून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी या ठिकाणी काम केलं। मी आत्ताच खरं तर काकींसोबत संवाद साधत असताना म्हणत होती की आदरणीय
साहेब असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय दादा असतील, ही सर्वच मंडळी गेल्या 35-40 वर्षापासून राजकारणामध्ये आहेत. म्हणजे जवळपास 2 ते 3 पिढ्या ह्या त्यांनी राजकारणामधल्या नवीन पिढ्या या त्यांनी बघितलेल्या आहेत, त्या त्यांनी घडवलेल्या आहेत. आज मी आणि पूर्वा 2012 पासून माझी आणि पूर्वाची ओळख, आम्ही राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये एकत्रितपणाने काम केलं आणि या 35-40 वर्षाच्या त्यांच्या वाटचालीमध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधले किंवा सामाजिक कार्य करत असताना अनेक बदल हे त्यानिमित्ताने त्यांनी पाहिले असतील. सुरुवातीच्या कालावधीमध्ये असणारं राजकारण, त्याच्यानंतर 2000च्या नंतरचं असणारं राजकारण, हल्लीच्या या 8-10 वर्षाच्या कालावधीमध्ये असणारं बदललेली त्या ठिकाणी कामकाजाची पद्धत, या सगळ्या गोष्टी जवळून अनुभवत असताना खऱ्या अर्थानं जी एक गोष्ट सातत्याने त्या ठिकाणी आपण पाहत आलेलो आहोत ते म्हणजे पक्ष म्हणून किंवा एक विचार म्हणून महिलांना सक्षम करण्याचा जो विचार आहे हा गेल्या अनेक वर्षापासून जर कोणी जोपासला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी निश्चितपणाने जोपासलेला आहे. 50% आरक्षण हे आपल्याला त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळालं. 50% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळाल्यानंतर साधारणपणे प्रत्येक महिलाला स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, याच्यामध्ये नेतृत्व करण्याची त्या निमित्ताने संधी मिळाली, एक व्यासपीठ मिळालं. आपल्याला प्रशासकीय कामकाज कसं असतं आणि एका गावाचं नेतृत्व किंवा जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाचं किंवा पंचायत समितीचं नेतृत्व ही महिला त्या ठिकाणी करू शकते, ही संधी त्या आरक्षणातून आपल्याला मिळाली. आज NDAच्या या कालावधीमध्ये देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या या कार्यकाळामध्ये त्याचं एक आणखीन महत्त्वपूर्ण पाऊल उचललं जात आहे. ते म्हणजे पुढच्या कालावधीमध्ये 33% आरक्षण हे विधानसभा आणि लोकसभेमध्ये त्यानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे अधिकाधिक महिलांना हे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी ही पुढच्या कालावधीमध्ये निश्चितच मिळणार आहे. पण मी एका गोष्टीचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करते की आरक्षणातून तुम्हाला पहिली संधी नक्कीच मिळेल, पण त्या पहिल्या संधीमध्ये आपण काय करतो याच्यावर आपली पुढची राजकीय कारकीर्द ही अवलंबून असते. 50% आरक्षण मिळालं, त्याच्यातून तुम्ही सरपंच झाले, त्याच्यातून तुम्ही जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या, पंचायत समितीच्या सदस्य झाल्या, पण जर खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमचं राजकीय कारकीर्द किंवा समाजकारण हे अविरतपणे सुरू ठेवायचं असेल तर त्या आरक्षणातून, त्या 5 वर्षाच्या तुम्हाला मिळालेल्या संधीतून तुम्ही किती महिलांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ उभं करून देताय याच्यावर अधिकाधिक त्या ठिकाणी महत्त्व आहे. आणि मग ज्या वेळेला पुढच्या टर्ममध्ये आरक्षण नसेल सुद्धा तुमच्या मतदारसंघात, पण तरी पण तिथल्या स्थानिकांना वाटलं पाहिजे की ह्याच महिलेने आमचं नेतृत्व केलं पाहिजे. त्यामुळे खऱ्या अर्थानं ज्या वेळेला मिळालेल्या संधीचं आपण सोनं करू त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपण महिला सक्षमीकरणाचा पाया हा आणखीन घट्ट करू शकणार आहोत. बऱ्याचशा वेळेला असं म्हटलं जातं, ज्याचा उल्लेख मला वाटतं निर्मलाताईंनी पण या ठिकाणी केला, की महिला या एकत्रितपणाने काम करू शकत नाहीत. महिला या वेगवेगळ्या त्यांच्या विषयांमध्येच गुरफटलेल्या असतात. त्यांचं घर संसार सांभाळणं किंवा आपल्यासाठी ज्या वेळेला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात, अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात, बऱ्याचशा वेळेला एखादीची नवीन साडी आपण बघितली, एखादीचं नवीन मंगळसूत्र बघितलं की आपल्या डोक्यात तिथं तो विचार त्या ठिकाणी आलेला असतो की पुढच्या वेळेला पाडव्याला किंवा सणासुदीला अशीच साडी किंवा असंच मंगळसूत्र मला घडवून घ्यायचं आहे. पण त्या पलीकडे आपली विचार करण्याची गरज ही काळानुसार आपल्याला जाणवत असेल. तुम्ही बघितलं तर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारणपणे हळदी कुंकूचे समारंभ आयोजित केले जातात. 8-10 वर्ष मागं तुम्ही गेलात तर हळदी कुंकू आपण कुठं आयोजित करायचो, तर आपल्या घरामध्ये आपण ते आयोजित करायचो. घरामधल्या परिसरामधल्या आपले जे असतील त्यांना आपण बोलवायचो आणि हळदी कुंकू साजरं करायचो. आज तुम्ही बघा, महिलांना एकत्रितपणाने तुम्ही हॉलमध्ये तिथं हळदी कुंकू आयोजित केल्याशिवाय तुमचे ते 2 महिने संपणारच नाहीत. आणि त्या हळदी कुंकवासहित जर होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला नाही तर मग महिलांचं समाधान तिथपर्यंत होतच नसतं. पण या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन का असतं की एका बाजूला आयुष्यभर जन्मापासून एक मुलगी म्हणून, त्यानंतर एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून, त्यानंतर बहीण म्हणून
जाऊ म्हणून, मावशी म्हणून, आत्या म्हणून, त्याच्यानंतर आजी म्हणून अशा वेगवेगळ्या भूमिका त्या ठिकाणी तुम्ही पार पाडत असता. आणि त्या भूमिका पार पाडत असताना कुठे ना कुठंतरी मी सुद्धा एक व्यक्ती आहे, त्या भूमिकेच्या पलीकडे सुद्धा माझं अस्तित्व आहे, याचा आपल्याला विसर पडत असतो. आपल्या आयुष्यातले जे 2 विरंगुळाचे क्षण असतात ते आपल्यापासून कुठंतरी लांब जातात आणि म्हणून ते आनंदाचे क्षण आपल्याला अनुभवता यावे म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि त्या कार्यक्रमांच्या मागचं दुसरं उद्दिष्ट असं असतं की आपण एकत्रितपणाने यावं, आपण त्या ठिकाणी एकमेकांसोबत विचार आपले शेअर करावे, एकमेकांसमोर आपले विचार मांडावे आणि आपण सक्षम कसे होऊ ह्या संदर्भातला आपण सकारात्मक पाऊल उचलावं, यासाठी म्हणून आपण एकत्र येत असतो. आज जो हा महिला मेळावा आयोजित केलेला आहे याचं नाव सक्षमीकरण ठेवलेलं आहे. सक्षमीकरण का, तर आपण ज्या वेळेला एकमेकीसोबत खुल्या मनाने संवाद साधू त्याच वेळेला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपण आपली स्वतःची प्रगती करू शकणार आहोत. तुम्हाला कोणीही सांगायला येणार नाही की तू अमुक कर, तू तमुक कर, तर तू आयुष्यामध्ये पुढे जाशील. कुठे ना कुठेतरी आपल्याला स्वतःला हा विचार करावा लागतो की मला आर्थिकरित्या सक्षम होणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही आर्थिकरित्या सक्षम व्हाल त्यावेळेला कुठल्याही, भगवंत ना करो, पण कुठल्याही अडचणीच्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तुम्ही सक्षम होत असता. तुमच्या कुटुंबाला तुम्ही त्या ठिकाणी सक्षम करू शकत असता. तुम्ही बघा, ज्या वेळेला दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्यावेळेला त्या कुटुंबातील स्त्री कधी आत्महत्या करत नसते, कारण तिला माहिती असतं की तिच्या कुटुंबाची जबाबदारी ही तिच्यावर आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्याच जणींवर लहानपणापासूनच हे संस्कार असतात किंवा कुठं ना कुठं तरी एक परंपरा आहे की आपल्याला कुटुंबाची त्या ठिकाणी काळजी घ्यायची. पण ह्या कुटुंबाची तुम्ही काळजी कधी घेऊ शकाल, ज्या वेळेला तुम्ही स्वतःची काळजी घ्याल. जिथपर्यंत तुमचं आरोग्य चांगलं राहणार नाही तिथपर्यंत तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची तुम्ही काही काळजी ही घेऊ शकत नसता. त्यामुळे आज आदरणीय किरण काकी असतील, इतर सर्व महिला पदाधिकारी असतील, यांच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम ते आयोजित केले जातातच. आम्ही आत्ता हल्लीचा सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे मी असेल, पूर्वा असतील, निर्मलाताई असतील, इतर सगळ्या, आता इथं तृप्ती पण आहे, आम्ही सगळे हे एकमेकींचे कार्यक्रम जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असतो. पूर्वासुद्धा कॉलेजचा फेस्टिवल आयोजित करते, युवक तरुणांसाठी ती यूथ फेस्टिवल आयोजित करत असते. काकी या ठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकू, होम मिनिस्टरच्या त्या ठिकाणी स्पर्धा आयोजित करत असतात. प्रत्येक जण जो आम्ही हा प्रयत्न करत असतो ते एकमेकांपासून आम्ही काही ना काही शिकत असतो. ह्या गोष्टीचा आपण सकारात्मक पद्धतीनं विचार करणं गरज आहे. नाहीतर एखादी महिला सरपंच झाली, मग हीच का सरपंच झाली, मी का नाही झाली, पुढच्या वेळेला मी हिला बाजूला करून मी सरपंच. ह्या विचाराच्या पलीकडे आपण सगळ्याच जणींनी कुठंतरी जाणं हे गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला सरपंच किंवा जिल्हा परिषदेची सदस्य, पंचायत समितीची सदस्य किंवा आमदार आणि मंत्री म्हणून आम्हाला संधी मिळते त्यावेळेला साधारणपणे आम्हा सगळ्यांचा सुद्धा हाच प्रयत्न असला पाहिजे की आमच्या कार्यकाळामध्ये आम्ही किमान 500,000 महिलांना तरी सक्षम करण्याचं एक उद्दिष्ट त्या निमित्ताने ठेवलं पाहिजे. त्यामुळे या पद्धतीचा आपण सगळ्या जणींनी विचार करणं गरजेचं आहे. आरोग्य शिबिर हे त्या ठिकाणी आपण आयोजन करत असतो. ते आरोग्य शिबिर का असतं, मी अनेकदा बघितलं, आरोग्य शिबिर आयोजित केलं की महिला म्हणतात आम्हाला नाही जायचं चेकअप करायला. का नाही जायचं, तर त्या चेकअपमध्ये आम्हाला काय आढळलं तर काय, या भीतीपोटीच अर्ध्यापेक्षा जास्ती महिला आरोग्य शिबिराला जात नाहीत. पण तुम्ही एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की समजा जर एखादा आजारपण असेल, आरोग्य शिबिरामध्ये जर त्याचं निदान झालं, ते लवकर डिटेक्ट झालं तर आपण त्याच्यावर उपचार करू शकू. जर तुमचं ते आजार डिटेक्टच नाही झाला आणि मग ऐन वेळेला झाला की मग आपण म्हणतो की डॉक्टरांकडे आपण धावपळ करतो आणि मग आपण डॉक्टरांना विनवणी करतो की तुम्हीच आता आमचं देव आहे आणि तुम्ही आम्हाला वाचवा. पण ज्या वेळेला ती संधी आपल्या हातामध्ये असते त्यावेळेला दुर्दैवाने आपण त्याचा लाभ घ्यायला ही बऱ्याचशा वेळेला काचकूच करतो. बऱ्याचशा वेळेला ज्या वेळेला महिलांमध्ये आता कर्करोगाचं प्रमाण वाढलं आहे तर कर्करोगाचे शिबिर ठेवले तर अर्ध्या जणी म्हणतात मी शिबिराला गेली की सगळ्यांना वाटेल मला कॅन्सर झालं आहे. तसं नाही, आपल्याला आपलं शारीरिक जे काही आपली सुदृढता आहे ही चांगली ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण ही पावलं उचलणं फार गरजेचं आहे. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देते. मी बऱ्याच वर्षापूर्वी एका लग्न समारंभाला त्या ठिकाणी
एक कार्यक्रम होता त्याला गेली होती. तुम्ही बघत असाल की लग्न समारंभामध्ये सगळी मोठी मंडळी जी आहेत ती सगळे ज्या आपल्या विधी असतात, तिथले काही कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये व्यस्त असतात. लहान मुलांना एकच काम असतं, तिथं दंगामस्ती करणं आणि डेकोरेशन सर्व उखरणं. तर त्या सोहळ्याला गेलेला असताना ती लहान मुलं सगळं ती डेकोरेशन उखरून काढत होती. आणि तिथं जी काही नातलग आणि जे पाहुणे आलेले होते ती त्या मुलांना बघून म्हणत होते की ह्यांच्या आईवडिलांनी यांना काही शिकवलं आहे का नाही. मग त्या आईने ऐकलं तर तिला फार वाईट वाटलं की ते म्हणतात की आईवडिलांनी यांना काही शिकवलं की नाही. तिने त्या मुलांना घेतलं बाजूला, चांगले 2-4 धमक लाडू दिले आणि त्यांना म्हटली तुम्हाला शाळेत हे शिकवतात का. तर त्यांच्यातलं एक मुलगा उलटून म्हणलं शाळेत तर हे शिकवत नाही, पण मी शाळेत मस्ती केली होती त्यावेळेला शिक्षक म्हणले की तुला आई हे शिकवते का. म्हणजे तुम्ही बघा असं उलटसुलट हे करण्याची पद्धत किती असते. आणि उलटून सुलटून सगळं येतं कोणावर, आई. म्हणजे आईची भूमिका ही किती महत्त्वपूर्ण असते ही आपल्याला त्या गोष्टीतून अनुभवायला मिळते. पण आई जे काही योगदान त्या लेकराच्या आयुष्यामध्ये देते, म्हणजे अगदी 9 महिने त्याचं पोटात खऱ्या अर्थानं संगोपन करणं, त्या ज्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये तर तिला जर स्वतःला ताप आला तर साधी गोळीसुद्धा घेता येत नसते, अँटीबायोटिक घेऊ शकत नसतो. का तर त्या बाळाच्या याच्यावर परिणाम होईल म्हणून. या सगळ्या परिस्थितीमध्ये ती बाळाला जन्म देते, त्या बाळाचं संगोपन करते, त्याच्यासाठी अनेक समर्पण करते. बऱ्याचशा वेळेला तर अशा अनेक गोष्टी असतात, तिने स्वतःचे काही राखून ठेवलेले पैसे असतात, बाळाला आजारपण आलं, त्याला कुठं काही लागलं तर ते सगळे ती त्याच्यासाठी खर्च करत असते. आणि तिचा कुठे उल्लेख होणं हे खऱ्या अर्थानं तिच्या अस्तित्वासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून महायुतीच्या या कालावधीमध्ये आम्ही एक निर्णय घेतला की बाळाच्या नावासमोर पहिलं त्याच्या आईचं नाव लावणं. हा जेव्हा आम्ही निर्णय घेतला त्यावेळेला अनेक मला त्याच्यावर कमेंट्स आल्या की हा निर्णय घेऊन काय होणार आहे. मी म्हटलं हा निर्णय घेऊन तू हा प्रश्न मला कमेंटवर विचारायच्या ऐवजी तुझ्या आईला विचार की ज्या वेळेला तू स्टेजवर तुझ्या नावासहित पहिलं तुझ्या आईचं नाव घेशील त्यावेळेला तुझ्या आईच्या नजरेमधला अभिमान बघ, तेव्हा लक्षात येईल की ह्या निर्णयाचे पडसाद हे तुझ्या आईच्या जीवनामध्ये किती येतात. एक महिला म्हणून अनेकदा आपण जे काही करतो याचा उल्लेख किंवा त्याची प्रशंसा करायला अनेकदा सगळी मंडळी कमी पडत असतात. आपल्याला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नसते. आपल्याला एकच गोष्ट वाटत असते की आपण घरात जे बनवतो ते बाळाने किंवा आपल्या नवऱ्याने किंवा आपल्या घरातल्यांनी बोलावं की हे जेवण आजचं चांगलं झालं आहे, ह्यातलंच तिचं मोठं समाधान असतं. याच्या पलीकडे तिच्या आयुष्यातलं मोठं समाधान कुठलंच नसतं. पण ह्याचीसुद्धा प्रशंसा करायला अनेकदा ज्या वेळेला आपल्याला लक्षात येतं की आपल्या जीवनामध्ये आपली पाठ कोण थोपटत नाही आहे, त्यावेळेला आपण सगळ्या जणींनी हा विचार केला पाहिजे की स्वयंपाक चांगला झाला, तुम्ही खाल्ल्यावर तुम्हाला आवडला की थोडी आपणच स्वतःची पाठ कधी थोपटली की आपल्याला आपलं प्रोत्साहन त्या निमित्ताने मिळत असतं. तुम्ही 60-70 ओलांडली आणि आरशात बघितलं की तुम्हाला वाटलं पाहिजे की मी पण या आरशामध्ये दिसते, फक्त एक आई, पत्नी आणि आजी दिसत नाही आहे, तर मी स्वतःलाही या आरशात बघत आहे, म्हणून तुम्हाला सक्षम होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेला अनेक जण म्हणायचे 1500नी काय होणार आहे. मी त्यांना म्हटलं ज्यांच्याकडे सगळं आहे त्यांना 1500चा काहीच फरक पडत नाही, पण जी महिला घरकाम करते त्या घरकामातून ज्या वेळेला ती पैसे राखीव ठेवते आणि तिच्या मुलांचं शिक्षण त्या ठिकाणी ती चालू ठेवण्याचा प्रयत्न करते, तिला विचारा की 1500चं मूल्य काय. जी माझी महिला शेतीमध्ये कामकाजाला जाते 300-400 तिला त्या ठिकाणी मजुरी मिळत असेल, तिला तुम्ही विचारा की महिन्याच्या 1500चं महत्त्व काय. आणि म्हणून महायुतीच्या सरकारने जी ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण आणली, ही योजना अशाच पद्धतीनं पुढंही चालू ठेवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. कधीही ही योजना बंदही होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली घेत आहोत. आज जवळपास आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या 65,000 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. म्हणजे 65,000 कुटुंबांना आज या योजनेच्या अंतर्गत आपण त्या महिलांना त्या निमित्ताने लाभ देत आहोत. आणि बरेच प्रसारमाध्यम असतील, अनेक जण म्हणतात की आता 26 लाखाची स्कूटीनी निघाली, मग 50 लाखाची निघेल. मला आपल्याला सगळ्या जणींना सांगायचं आहे की जवळपास आज 2,47,00,000 महिलांना आपण दर महिन्याला हा लाभ देतो.
महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे जे 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ देते. इतर राज्यामध्ये 1.5 कोटी संख्या आहे, 2.25 कोटीपर्यंत असेल, पण 2 कोटीपेक्षा अधिक लाभ देणारं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे. याचाही आवर्जून मला या निमित्ताने उल्लेख करायचा आहे. मी मधल्या कालावधीमध्ये मराठवाड्यामध्ये गेली होती आणि तिथं काही मंडळी आली, सर्व पुरुष मंडळी होती. ते म्हटले की ताई, आमच्या शेतीच्या कामाला आता महिला येत नाही का, तर तुम्ही 1500ची स्कीम चालू केली आहे म्हणून, मग त्या आम्हाला आता मिळत नाहीत. तर बऱ्याचशा शेतीमध्ये काम करणाऱ्या महिलांसोबत मी संवाद साधला. त्या म्हणल्या आता आम्हाला महिन्याला 1500 मिळतात, आम्हाला शेतीमध्ये काम करायची काही गरज नाही वाटत. मी त्यांना म्हटलं की तुम्ही हा विचार चुकीचा करताय. तुम्हाला 300-400 रोज दिवसाचे मिळतात, म्हणजे ते तुमच्या दिवसाच्या खर्चाला होतात. तुम्हाला ही 1500 तुमची सेविंग राहील. तुम्ही जर काम बंद केलं तर तुमच्या शरीराचा व्यायाम तर जाणार, तुमचं रुटीन सगळं चुकणार, कारण इतक्या वर्ष तुम्हाला शेतीमध्ये काम करण्याची त्या ठिकाणी सवय झाली आहे. आणि ते अचानक तुम्ही हे 1500 मिळतात म्हणून बंद केलं, म्हणजे महिलांचा विचार बघा कसा असता. आपण खरं तर प्रॉफिट किती होतं हे बघितलं पाहिजे. आपण काम करून हे 1500 सेविंग कशी राहील हे बघितलं पाहिजे. तर त्याच्या उलट महिला ज्या आहेत त्या 1500 मिळाले म्हणजे आपण त्या 1500मध्ये खुश आहोत. तर असं न राहता ते आपल्याला आणखीन कुठं गुंतवता येतील ह्यासाठीचा आपण प्रयत्न त्यानिमित्ताने केला पाहिजे. नागपूरमधल्या 3500 महिला एकत्र आल्या आणि महिन्याला 1500मधल्या 1000 आणि 500 ते गुंतवतात. आणि त्यांनी सोसायटी जी स्थापन केली आहे 30 लाखापेक्षा अधिक आज त्यांच्याकडे ते गुंतवणुकीवरनं त्यांच्याकडे ती रक्कम जमा झाली आणि आता ते इतरांना कर्ज देत आहेत. त्यांचं स्वतःचं कार्यालय त्यांनी 11 महिन्यामध्ये तयार केलेलं आहे. तर अशा पद्धतीची गुंतवणूक ही आपण सगळ्याच जणींनी त्या ठिकाणी करणं आणि त्या संदर्भातला विचार करणं गरजेचं आहे. दुसरी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी महिलांच्या दृष्टीने त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे, आता सगळ्या जणींकडे फोन आला आहे, बहुतांशी जणींकडे आता व्हॉट्सॲपचा वापर आहे. कारण तुम्ही स्मार्टफोन किंवा फोन वापरला नाही तर घरातल्या मुलाला पण वाटतं माझ्या आईला फोन वापरता येत नाही. तर त्या याच्यानी सुद्धा आता ज्या महिला आहेत, ज्येष्ठ पण आहेत, त्या पण फोन वापरतात. ज्या तरुण महिला आहेत त्या तर प्रत्येक जणीचे व्हॉट्सॲप ग्रुप झाले, BCचे वेगळे ग्रुप आहेत, बचत गटांचे वेगळे ग्रुप आहेत, त्यांच्या मैत्रिणींसोबतचे वेगळे ग्रुप आहेत. पण ह्या सगळ्या व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाचा वापर करत असताना ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली आर्थिक फसवणूक होणार नाही ह्या गोष्टीची दक्षता ही सुद्धा आपण सगळ्या जणींनी घेणं गरजेचं आहे. नाहीतर 1500 तुमच्या खात्यामध्ये आले आणि कोणीतरी एक फ्रॉड तुम्हाला मेसेज करेल आणि म्हणेल हे 1500 आमच्याकडे गुंतवा, आम्ही तुम्हाला 15,000 देऊ, आणि आपण लगेच त्यांना ते पिनकोड काय त्यांनी मागितला की आपण त्यांना देऊन टाकतो आणि मग आपल्याला लक्षात येतं की आपल्यासोबत कुणीतरी त्या ठिकाणी फ्रॉड केलेला आहे. तर ह्या गोष्टींपासून आपण दक्षता घेणं हे खूप गरजेचं आहे. माझी तर उलट आपल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांना विनंती राहील की आम्ही त्याच्यामध्ये हे करू की आपण महिलांसाठी त्यांचे उद्योग व्यवसाय आणि फायनान्शियल लिटरसी म्हणजे आर्थिक साक्षरतेच्या दृष्टिकोनातून बचत गटांसाठी आपण एक स्पेशल मार्गदर्शन शिबिर आयोजित करू. इथे काकी आहेत, बाकी आपण सर्व पदाधिकारी आहात, पूर्वा तर आहेतच. आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची जी सगळी महिला व बालविकासची टीम आहे आणि विशेष जे त्याच्यातले तज्ज्ञ आहेत यांचा आम्ही एक स्पेशल या ठिकाणी तुम्हाला एक सेशन त्या ठिकाणी आपण आयोजित करून देऊ, जेणेकरून महिलांना टेक्निकली सुद्धा काही काही गोष्टी त्या ठिकाणी स्क्रीनवर ते दाखवतात आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला ते समजवत असतात आणि त्याच्यातून आपल्याला कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे हे आपल्याला त्यानिमित्ताने लक्षात येईल. मगाशी स्टिचिंग युनिटच्या संदर्भातला विषय या ठिकाणी झाला. MIDC जवळ आहे आपल्या इथे आणि MIDCमध्ये युनिफॉर्म्स हे मोठ्या संख्येने लागत असतात, दरवर्षी लागतात. मधल्या कालावधीमध्ये शालेय शिक्षण विभागाने सुद्धा एक निर्णय घेतला होता की ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत तिथं महिला बचत गटांना त्याच्या युनिफॉर्म्सचं काम देणं. पण एक गोष्ट आम्हाला त्यावेळेला जाणवली की महिलांमध्ये शिवणकामाची बऱ्याचशा जणींना आवड आहे, पण प्रोफेशनली ते म्हणजे एक आपलं प्रोफेशन म्हणून ते स्वीकारण्यासाठी आणखीन पण ते तितक्या पद्धतीनं तयार नसतात. आम्ही आपल्या जिल्हा नियोजनमधून 3% राखीव निधी जो सर महिला व बालविकास अंतर्गत आम्ही ठेवत असतो तो ह्यासाठीच की स्टिचिंग युनिट्स असतील, महिलांसाठी कार्यशाळा असतील, त्यांच्यासाठी उमेद भवनसारखे असतील जिथं त्यांना
स्टॉल्स पण उपलब्ध करून देता येतील, जिथे वस्तू पण विक्री होतात आणि पाठीमागच्या बाजूला हॉल असतो जिथं त्यांचे प्रशिक्षण शिबिर किंवा त्यांची स्टोर रूम त्या ठिकाणी ते ठेवू शकत असतात. अशा पद्धतीच्या ह्याच्यासाठी आम्ही 3% हा निधी त्या ठिकाणी राखून ठेवलेला असतो. आम्ही गेल्या वर्षी अहिल्यानगरमध्ये ज्या महिला शेतकरी आहेत यांच्यासाठी काही इक्विपमेंट्स उपलब्ध करून दिल्या 3%मधून. म्हणजे आपल्या पुरुषांच्यासाठी ज्या शेतीच्या ज्या अवजारं उपलब्ध असतात ती त्यांच्या शारीरिक जडणघडणच्या यांनी असतात, पण महिलांसाठी लागणारे जे इक्विपमेंट्स असतात त्यांच्या उंचीनुसार, त्यांच्या एकंदर शारीरिक बळानुसार ह्या आम्ही 3%तून उपलब्ध करून दिल्या आणि त्या शेती व्यवसाय करणाऱ्या बचत गटांना दिल्या. आणि आज 1 वर्ष झालं त्या महिलांच्या शेतीचं उत्पन्नसुद्धा त्याच्यातून वाढलं आणि त्यांचं पार्टिसिपेशनसुद्धा वाढलं. तर अशा पद्धतीचा आपण इथंसुद्धा करू शकतो. आणि आपण त्याच्यातून जर एक सकारात्मक प्रस्ताव जर आपल्या मार्गदर्शनाखाली जर तयार करण्यात आला तर त्या इक्विपमेंट्स पण आपण देऊ आणि त्यांना त्या संदर्भातलं आपण मार्गदर्शनसुद्धा 1 दिवसाचं आपण त्यानिमित्ताने ठेवत असतो. म्हणजे दिलेल्या इक्विपमेंट्स कसा त्याचा वापर करायचा हे त्यानिमित्ताने त्यांना चांगल्या पद्धतीनं शिकवता येत असतं. अशा काही साधारणपणे गोष्टी ह्या आपण त्यानिमित्ताने करत असतो. उद्या 1 ऑगस्टपासून 7 ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह आहे. माझी सर्व महिलांना सुद्धा विनंती राहील, इथं गटविकास अधिकारीसुद्धा आहेत, ते असतील, इथले स्थानिक तहसीलदार असतील. हा जो 7 दिवसाचा सप्ताह असतो याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम महसूल विभागाअंतर्गत आयोजित केले जात असतात आणि याच्यामध्ये महिलांसाठी सुद्धा एक त्यांनी स्वतंत्र दिवस ठेवलेला असतो. म्हणजे ज्या ज्या महिलांचे दाखले असतील, काही कास्टचे दाखले असतात, इतर काही उत्पन्नाचे असतात, काही सर्टिफिकेट असतात, काही सनद असतात, हे सुद्धा त्यानिमित्ताने ते अधिक गतीने हे सर्व दाखले ते एका छताखाली त्यानिमित्ताने उपलब्ध करून देत असतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा महिला पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन अधिकाधिक महिलांना ते घेणं कसं सोयीस्कर होईल त्याचा लाभ हे त्या ठिकाणी आपण सगळ्या जणींनी बघणं हे गरजेचं आहे. आम्ही यंदाच्या वर्षीपासून एक अतिशय उत्कृष्ट असं त्या ठिकाणी अभियानाला सुरुवात केलेली आहे, ते म्हणजे आदिशक्ती अभियान. मला आवर्जून माझ्या माता भगिनींना सांगायचं आहे की आदिशक्ती अभियानाअंतर्गत प्रत्येक गावामध्ये महिलांची कमिटी स्थापन केली जाणार आहे आणि त्याच गावातली महिला ही त्या अभियानाची त्या गावातली अध्यक्ष असणार आहे. त्याच्यामध्ये महिला असणार, तिथले ग्रामसेवक असतील, तिथल्या माजी पोलीस महिला अधिकारी किंवा माजी शिक्षिका ह्या त्या समितीमध्ये असतील आणि त्याच्यामध्ये आम्ही हुंडाबंदी, त्याचबरोबर मुलींमध्ये शिक्षणाच्या संदर्भातलं अधिक प्रोत्साहन म्हणजे शालाबाह्य मुलींची संख्या कमी करणं असेल किंवा त्याचबरोबर महिलांवर होणारे अत्याचार असतील, शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवणं, महिलांचं स्वच्छता अभियानामधलं पार्टिसिपेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश करून आम्ही ते अभियान तयार केलं आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती असेल स्वर्गीय R.R. आबा यांनी ग्रामविकास मंत्री असताना गाडगेबाबा अभियान, स्वच्छता अभियान सुरू केलं होतं. ज्या वेळेला स्पर्धात्मक पद्धतीनं आपण अभियान सुरू करतो त्यावेळेला प्रत्येकीला वाटतं की आपल्या गावाला बक्षीस मिळालं पाहिजे. म्हणून या आदिशक्ती अभियानाअंतर्गत सुद्धा आम्ही हे अभियान त्या ठिकाणी करत असताना तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय बक्षिसं दिली जाणार आहेत. म्हणजे प्रत्येक महिला जी त्या आदिशक्ती अभियानामध्ये सहभागी होईल तिला असं वाटलं पाहिजे की आपल्या गावाला बक्षीस मिळालं पाहिजे आणि त्यासाठी तिच्या गावातली एकही मुलगी शाळेपासून वंचित राहता कामा नये, एकाही मुलीवर किंवा महिलेवर अत्याचार होता कामा नये, एकाही त्या ठिकाणी महिला शासकीय योजनापासून वंचित राहता कामा नये. ही जी खबरदारी आहे ही त्या महिलांच्या कमिटीनीच घ्यायची आहे आणि त्यांनी महिलांसाठी काम करायचं आहे. एखादी सरपंच महिला बसली असेल तर तिलासुद्धा ही महिला सहकारी ही त्यानिमित्ताने गावातल्या विविध योजना राबवण्यासाठी मिळेल. आणि अशा पद्धतीचं हे आदिशक्ती अभियान हे यंदाच्या वर्षीपासून आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. माझी सर्व महिलांना विनंती राहील की आपण अधिकाधिक या सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. केंद्र शासनाच्या अनेक त्या ठिकाणी आपल्यासाठी असणाऱ्या योजना आहेत, राज्य शासनाच्या आहेत, त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त सुद्धा लेक लाडकीसारखी योजना आहे जी पहिली दुसरी कन्या घरात जन्माला आली की जन्मापासून 18 वर्षाची होईपर्यंत 1 लाखापेक्षा जास्त निधी हा तिच्या खात्यामध्ये जमा होतो. आणि हा निर्णय अजितदादा अर्थमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तर आपल्या सगळ्यांकडे मेळावे झाले. आदरणीय दादा असतील,
दिलीप वळसे पाटील साहेब असतील, आज शिवाजीराव आढळराव पाटील साहेब असतील, यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली अनेक मेळावे त्या निमित्ताने झाले आणि महिलांपर्यंत खऱ्या अर्थानं आजपर्यंत बोललं जायचं की महिला सक्षम झाल्या पाहिजेत, पण त्याचं पहिलं पाऊल जर उचललं गेलं असेल खऱ्या अर्थानं त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्याचं, तर ते लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी उचललं. पण ह्याही पलीकडे आपण सगळ्यांनी जाऊन अधिकाधिक वेगवेगळ्या योजनांचा त्या निमित्ताने लाभ घेतला पाहिजे, अशीच माझी या निमित्ताने आपल्याला विनंती राहील. आज आदिवासी माझ्या ज्या माता भगिनी आहेत त्यांचं एक लेझिम पथक हा त्या निमित्ताने त्यांनी आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं, त्या पथकाचा सुद्धा मी आवर्जून या निमित्ताने उल्लेख करीन, त्यांचंही अभिनंदन करीन. आमच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत ज्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, या सगळ्या महिलांना एकत्रित आणलं आणि एक चांगल्या पद्धतीचं लेझिम पथक आपण तयार केलं. महिलांनी ज्या वेळेला महिलांच्या कार्यक्रमाचं ज्या वेळेला अशा पद्धतीनं स्वागत करतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं एक वेगळ्या पद्धतीचा एक अभिमान त्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच वाटत असतो. आज दिलीप वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करता. मला आवर्जून सांगायचं आहे, आदरणीय तटकरे साहेब असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, दादा असतील, यांनी अनेक वर्ष एकत्रितपणाने काम केलं. माझा पहिला संवाद साहेबांसोबतचा 2004-2005 मध्ये होता. साहेबांकडे त्यावेळेला ऊर्जा खातं होतं आणि ऊर्जा खातं असताना 12वीची माझी परीक्षा होती आणि त्यावेळेला राज्य भारनियमाच्या संकटातून जात होतं आणि त्या संकटातून काढण्याचं पहिलं पाऊल हे साहेबांच्या कार्यकाळामध्ये उचललं गेलं. आणि 12वीची परीक्षा होती त्यावेळेला 3-4 तास लोड शेडिंग असायचं. माझा दुसऱ्या दिवशी पेपर होता, 3 तास होऊन गेले. 4थ्या तासाला ज्या वेळेला लाईट आली नाही तर मी खरं तर वडिलांना माझ्या फोन केला, म्हटलं पप्पा लाईट आणखीन आलेली नाही, उद्या पेपर आहे. पप्पा आमचे होते माथेरानच्या राणीचं त्यावेळेला म्हणजे ट्रेनचं त्यावेळेला उद्घाटन होतं. मला ते म्हटले साहेबांकडे खातं आहे, तू लँडलाईनवर फोन लाव, त्यांच्या PNना सांगते देतील फोन. मी म्हटलं तुम्ही काही सांगता, म्हणजे डायरेक्ट असं लाईट गेले घरातली म्हणून कसं फोन लावणार आपण. ते म्हटले लाव तू बघ. मी फोन लावला साहेबांना. मी म्हटलं साहेब लोड शेडिंग 3 तास असतं, आता 4 तास झाले, उद्या 12वीचा पेपर आहे. मी साहेब म्हटले म्हणजे काही अगदी म्हणजे आत्ता जसं एकदम मोजक्या शब्दातलं हे असतं तसंही त्यावेळेला ते 2च मोजक्या शब्दातलं होतं. म्हणजे असं ते म्हटले ठीक आहे आणि त्यांनी फोन ठेवला. फोन ठेवून 5 मिनटं पण झाली नसतील आणि लाईट आला होता. हा माझ्या म्हणजे स्मरणातला त्यांच्यासोबतचा हा पहिला संवाद. आणि त्याच्यानंतर 4 वर्ष ते खातं त्यांच्याकडे होतं. त्याच्यानंतर अर्थ खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पहिलं मला वाटतं हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचं होतं. त्याच्यानंतर गृह खातं होतं. अनेक अशी खाती त्यांनी त्या ठिकाणी सांभाळली. मी वडिलांसोबत काम करत असताना अतिशय जवळून त्यांना अनुभवायची संधी मला मिळाली. मी जिल्हा परिषदेची सदस्य अध्यक्ष 17मध्ये जरी झाली असेल तरी ज्याचा मगाशी मी उल्लेख केला की पूर्वाताई आणि माझी पहिली ओळख ही 2011-12मध्ये ज्या वेळेला युवती काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेला झाली. त्याच्यानंतर त्या उच्च शिक्षणासाठी परदेशी गेल्या आणि तिथे सुद्धा त्यांनी ओबामाची जी इलेक्शनची जी टीम असते कॅम्पेनिंग टीम त्याच्यामध्ये त्यांनी त्यावेळेला काम केलं, इंटर्नशिप केली पूर्वाताईंनी आणि मग ते इथं परत आल्या आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्या कार्यरत राहिल्या. सभागृहाचं कामकाज मी राजकारणात निवडणुकीच्या राजकारणात यायच्या आधी अनेक वेळेला मला त्या ठिकाणी गॅलरीमध्ये बसून ती पाहण्याची संधी मिळाली आणि साहेबांचं असेल अनेक त्यावेळेसच्या दिग्गज मंडळींचं RR आबांचं सुद्धा शेवटचं भाषण ऐकण्याची संधी मला गॅलरीतून त्यावेळेला मिळाली होती. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून जरी आज आम्ही या ठिकाणी पहिल्या दुसऱ्या टर्मचे आमदार किंवा मंत्री म्हणून काम करत असलो तरीही गेल्या 30-35 वर्षाचा जो ह्या सर्व ज्येष्ठ मंडळींचा अनुभव आहे यातून आम्हाला शिकायला मिळालं. आज वेळ काळ जरी बदलला असेल तरी एक गोष्ट जी बदलत नसते ती इच्छाशक्ती असते आणि ती चांगली काम करण्याची जी इच्छाशक्ती आहे ती आम्हाला या सगळ्या मंडळींकडून मिळाली म्हणून आज आम्ही चांगलं काम त्या निमित्ताने करू शकत आहोत. आज दादांना ज्या वेळेला बघतो आपण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. दादांचा पहिला जनता दरबार हा मी युवतीची कोकण विभागाचे अध्यक्ष असताना निर्मला त्या ठिकाणी आम्हाला एक उपक्रम दिला जायचा की आबांचा त्यावेळेला सुद्धा जनता दरबार ठेवले जायचे आणि आठवड्याला सगळ्यांचे दिवस असायचे आणि आम्ही कंपल्सरी सगळ्यांच्या जनता दरबारला असायचो.
दादांचा जनता दरबार सकाळी त्यावेळेलाही 7 वाजताच असायचा आणि 6:45 वाजता दादा त्यावेळेला यायचे. आम्हाला 6:30 वाजता पोचायला लागायचं त्यावेळेला. आणि नियुक्तीचं आमचं पत्र विभागाचा अध्यक्ष म्हणून सकाळी दादांनी 7:15 वाजता दिलं होतं. आम्ही 8 जणी धावत पळत तिथं 7:15च्या आधी पोचलो होतो ते नियुक्तीपत्र घ्यायला. आणि ते जनता दरबार ज्या वेळेला आम्ही बघायचो या सर्व मंडळींचे, त्याच्यातून आम्हाला प्रशासकीय काम कसं करायचं हे त्यानिमित्ताने शिकायला मिळालं. प्रशासनासोबत कधी झगडून आपल्याला विकास कामं करता येत नसतात. त्यांच्यासोबत समन्वय साधून आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं तरच आपली कारकीर्द आपण यशस्वी करू शकतो. याचं उदाहरण हे आम्ही ह्या सगळ्या मंडळींकडून आज शिकलो. आणि म्हणून एक या पदावर असताना सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करण्याची जी काही क्षमता आमच्यामध्ये निर्माण झाली ती यातून शिकून झाली. त्याच्यामुळे आज या आपल्या सर्व आम्हा सगळ्या पिढीला आज आपण बघता, आपण म्हणतात की घरातून ह्यांना सगळ्यांना वारसा मिळालेला आहे. हा वारसा मिळालेला असताना गेल्या 2-3 पिढ्यांचं म्हणजे लहानपणापासूनचं वडिलांसोबतचा जो सहवास आम्हाला सगळ्या जणींना, पूर्वाला मिळाला असेल, मला माझ्या वडिलांचा मिळाला असेल, त्यातून ह्या सगळ्या जणांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला, त्यातून अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आज तुम्ही सगळ्या जणी, साहेबांचं मार्गदर्शन तुम्हाला सगळ्यांना आहे. MKCLचे जनक साहेब ओळखले जातात. अनेक चांगल्या चांगल्या योजना त्यांनी आणल्या. इथला पाण्याच्या प्रश्नासाठी तर ते इतके झटलेले आहेत हे आपण सगळ्यांनी त्यानिमित्ताने बघितलेलं आहे. असे अनेक विषय हे त्यांच्या माध्यमातून सोडवले गेलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्यांचं मार्गदर्शन मिळणं किंवा आज माजी खासदार म्हणून साहेब आपलं आढळराव पाटील साहेबांचं या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन मिळणं, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. बऱ्याचशा वेळेला महिलांना असं वाटत असतं की एक महिलाच जर आपल्यासोबत संवाद साधायला मिळाल्या तर अधिक मोकळ्या पद्धतीनं आपण ते साधू शकतो. त्यासाठी काकी आहेत, पूर्वाताई आहेत. आणि याच्यापेक्षा चांगलं व्यासपीठ आणि सुखकर व्यासपीठ हे महिलांना मिळू शकत नाही असं माझं ठाम मत आहे. त्यामुळे आज जर तुम्ही बघितलं तर ही 2 मान्यवर मंडळी सोडली तर बाकी सगळे आम्ही महिलांनी त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन केलं. आणि ही संधी ही नेतृत्वाकडून आपल्याला मिळत असते. आज दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचं त्यांनी त्या ठिकाणी आयोजन केलं. त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरणाचा मेळावा हा आवर्जून साहेबांनी त्या ठिकाणी घेतला. हे आपल्याला सिद्ध करून देतं की हे आपल्यासमोरचं उदाहरण आहे की महिलांना फक्त मतांपुरतं नाही तर सामाजिक जीवनामध्ये किंवा आपल्या राजकीय पक्षामध्ये सुद्धा महिलांचं महत्त्व किती आहे याचं उदाहरण आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मी पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासूनचं या निमित्ताने आभार मानते, आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करते. आणि मी महिलांना पुन्हा एकदा या ठिकाणी बोलीन की तुम्ही घरातलं म्हणजे तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही नोकरी व्यवसाय करून घर सांभाळणाऱ्या असाल, तुम्ही शिकत असाल, आणखीन काही तुमची उद्दिष्ट असतील, त्या सगळ्या महिलांना मी नेहमी शुभेच्छा देत असते. कारण ज्याचा उल्लेख मगाशी दिलीप वळसे पाटील साहेबांनी सुद्धा केला की घर जी भक्कमपणे सांभाळत असते तिचा उल्लेख हा फार कमी केला जात असतो, तिचं योगदान हे फार कमी गणलं जात असतं आणि म्हणून तिला प्रोत्साहन देणं हे गरजेचं आहे. पण मी नेहमी म्हणत असते की प्रत्येक स्त्री हे कोणा ना कोणासाठी प्रेरणाच आहे. त्यामुळे त्या प्रत्येक स्त्रीचं मी अभिनंदन करीन जी प्रयत्न करते स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा. आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न हा तुम्ही कधीही सोडू नये अशी माझी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्व जणींना मनापासूनच्या शुभेच्छा देते, पवित्र श्रावण महिन्याच्या सुद्धा शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.